नमस्कार मित्रांनो, कशा सर्व स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती फल अँड सॅगीज चॅनलवरती आपलं स्वागत आहे. अच्छा, तर ऑलमोस्ट बराच एक वर्षानंतर आज ब्लॉग होत आहे. मध्यंतरी ब्लॉग जमले नाही तर एक कारणामुळे तुम्हाला ऑन द वे सांगूच. तर आज राईड होत आहे आणि आपली राईड आहे श्री अष्टविनायकची राईड आहे. प्रयत्न चालू आहेत 2 दिवसामध्ये करून घ्यायला. होळीची सुट्टी आहे 3 दिवस, तर मग 2 दिवसात राईड करून तिसऱ्या दिवशी घरी येऊन आराम करण्याचा. आणि निघायचं होतं 5:30 वाजता. आता निघता ऑलमोस्ट झालं 6:15 झालेत सकाळचे. तर आता बघू आजचा पहिला दिवसात किती आमचे अष्टविनायकचे होत आहेत. 6:15 झाले. आणि आता चला ट्रिप वगैरे सेट करूया आणि निघूया आणि भेटू तुम्हाला ऑन द वे. तर राईडला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण पहिला गणपती करणार आहोत महाडचा वरदविनायक, जो पनवेलपासून डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली आहे 37 किलोमीटर्स. आम्हाला पोचायला 1 तासभर लागेल. जसं का व्हिडिओच्या स्टार्टला सागर बोलला की हा व्लॉग ऑलमोस्ट आम्ही एका वर्षानंतर शूट करतो आहे. तर लास्ट डिसेंबरमध्ये आमचा एक ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये सागरला नी इंजरी झाली होती. मला पण बरंचसं लागलं होतं. तर ते सगळं रिकवर होता ऑलमोस्ट इयर झालं. तर विचार केला काही आता कंटिन्युएशन करायचंच आहे, तर सर्वात आधी भेट आपण बाप्पाची घेऊया. तर मित्रांनो, आमचा पहिला गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही महाडला आहोत. महाडचा वरदविनायकचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला दर्शन घेता ऑलमोस्ट मला आता 7:30 झालेले आहेत. आता इथून पुढे दुसरा गणपती आमचा असणार आहे पालीचा बल्लाळेश्वर, जे आम्हाला ऑलमोस्ट 1 तास दाखवतो इथून पुढे. तर मग चला भेटूया आता पालीला. आणि गाडी बघा आमचा ऐरावतला पण आम्ही मस्तपैकी सजवलं आहे हार घालून. ॲक्च्युली ते पण आमचं वाहनच आहे, ऐरावत आहे. तर आम्ही आहे आय लव्ह पाली. तर तुम्ही बघू शकता जसं की आपल्याला आय लव्ह पाली हा बोर्ड दिसत आहे. मित्रांनो, हा एक वाई जंक्शन आहे. राईटनीही रस्ता आहे आणि लेफ्टनीही रस्ता आहे. जर आपण राईटनी जातो तर तो रस्ता तुम्हाला पूर्ण पाली गावातून आतून म्हणजे एस.टी स्टँड, बाजार वगैरे तिकडनं घेऊन जातो. तर मग तिकडे तुम्ही थोडंसं ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकू शकता. जर का आपण हा लेफ्टचा रस्ता जसा आपण आत्ता घेतला आहे, हा लेफ्टचा रस्ता घेऊन सरळ आलो तर मग इथे काही ट्रॅफिक नाही लागत. आणि हो, बायकर्ससाठी स्पेशली इकडनं हा जो लेफ्टचा वरतीन रस्ता जातो तो नो एंट्री आहे, सिंगल वे आहे 4 व्हीलर्ससाठी. पण बायकर्स अलाउड आहे. जसं तुम्ही बघू शकता, मी त्या मित्राला विचारलं पण तर त्यांनीच सांगितलं की बाईक्स जायला अलाउड आहेत. तर मग ऑन बाईक हिला लेफ्टनी यायचं स्ट्रेट इकडे
आणि हा रस्ता स्ट्रेट आपल्याला पालीच्या बल्लाळेश्वरकडे घेऊन जातो. चला आपण थेट तिकडेच भेटू आता. मित्रांनो, जसं तुम्ही पाहिलं ते आजोबा खूप अतिसुंदर असे रीतीने गाणं गात होते. आम्ही पण ॲक्च्युली त्यांचं गाणं ऐकत तिकडेच थांबलो होतो. नंतर मग निघालो आहे. आता आम्ही निघालो आहेत, पण आम्ही नॉर्मली जे सगळेजण रूट घेतात तो रूट न घेता, म्हणजे पालीचं दर्शन झालं की राईटनी खालापूर करून रिटर्न येऊन लोणावळ्यावरून पुण्याला जातात, तो रोड न घेता दर्शन झाल्यानंतर मंदिरातनं बाहेर निघालं की लेफ्टने एक रस्ता जातो जो ताम्हिणी घाटातून जातो. आम्ही तो रूट घेतला आहे कारण आम्हाला नवीन रूटही एक्सप्लोर करायचा होता आणि राईडची मजाही घ्यायची होती. तर लोणावळा हा रूट आमच्यासाठी नॉर्मल झाला आहे, म्हणजे घरापासून पण जवळ आहे, तर रूट आम्ही कधीही लोणावळ्याला फिरत असतो. तर मग नवीन रूट एक्सप्लोर करायचं त्या हिशोबाने आम्ही तिकडनं निघालो आहे. तर आम्हाला ऑन द वे जाताना अप्रतिम असे घाटातून वळणं भेटली आहेत, जे रस्ते आम्ही कधी एक्सप्लोर नाही केले तो रस्ते पाहायला भेटलेत. तर मी रेकमेंड करीन, जर कोणाला नवीन रस्त्यावरनं जायचं असेल तर ते तो रूट घेऊ शकतात. गुगल मॅपवरतीही तो रूट दाखवतो, पण त्यासाठी तुम्हाला मंदिरातून बाहेर आल्यानंतर लेफ्ट घेऊन थोडं पुढे गेल्यानंतरच गुगल मॅपवरती तो रूट दाखवतो, नाहीतर मग ती युटर्न तुम्हाला सांगत राहील घ्यायला. तर मग चला भेटू तुम्हाला तेहूरला.
अष्टविनायक 3 गणपती झालेत. आता नेक्स्ट स्टॉप 3 गणपती झालेत. कोणते कोणते झाले? पहिला महडचा वर्धविनायक, ऐकायला नाही झालं. दुसरा पालीचा कल्लालेश्वर आणि तिसरा आता तेऊरचा चिंतामणी. आता आता चौथा नेक्स्ट स्टॉप सिद्धिविनायक. देऊरच्या चिंतामणीचे दर्शन करून आपण आता सिद्धिविनायकच्या दर्शनाला जात आहोत. अर्धा टप्पा पार पाडलाच आहे आणि जसं तुम्ही पाहू शकता मागे बोर्डही गेला आहे सिद्धिविनायकच्या दर्शनाचं. तर मित्रांनो, इथे कसं आहे की हा ब्रिज पार पडल्यानंतर जी तुम्हाला समोर कमान दिसते आहे, त्या कमानीकडनं ॲक्च्युली लेफ्टकडनंही जायला रस्ता आहे. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या रस्त्याचं काम चालू होतं. जसं तुम्ही पाहू शकता ती समोरची गाडी पण लेफ्ट घेते आणि लगेच राईटला टर्न मारते. आम्हीही बघितलं तिकडे रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे हा राईटनी जो थोडासा कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने आम्हालाही जावं लागलं. पण होपफुली काही दिवसांमध्ये म्हणा किंवा 1-2 महिन्यांच्या टप्प्यामध्ये तो रस्त्याचं काम पूर्ण होऊन जाईल, तर मग पुन्हा जो ॲक्च्युअल रस्ता आहे ब्रिज पार केल्यानंतर लेफ्टनी जायचा त्या रस्त्याने आपल्याला जायला भेटेल. तर सध्या तरी हाच रस्ता आहे. ऑलमोस्ट 1.25 तासाच्या राईडनी आपण सिद्धिविनायकला पोचलेलो आहोत. तर आपणही ऐरावत इथेच पार्क करू आणि आता सिद्धिविनायकच्या दर्शनास जाऊ. तर भेटू तुम्हाला सिद्धिविनायकच्या दर्शनानंतर. तर मित्रांनो, चौथ्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. सिद्धटेकचे सिद्धिविनायक यांचं दर्शनही झालेलं आहे. पल्लवी इथे रेडी होते. आता आम्ही इथून निघतो आहे. इथून निघून आता 5व्या गणपतीकडे जातो आहे, जे आहे मोरगावचे मयुरेश्वर. आता इथून निघून आम्हाला अजून ऑलमोस्ट 1 तास 11 मिनटं दाखवतात. 66 किलोमीटर्स आहेत आणि वाजलेले आहेत आता 6:20 झालेले आहेत. 1 तास अजून 7, म्हणजे आम्हाला पोचता तिकडे 7:30 होतील. म्हणजे 8 वाजेपर्यंत आपलं मोरगावचं पण गणपतीचं दर्शन होऊन जाईल. तर मग बघू आता नक्की आम्ही 7-7:30पर्यंत पोचतो किती वाजतात आणि पुढे अपडेट तुम्हाला देत राहू याच्याबद्दल. सिद्धिविनायकमध्ये आमच्याबरोबर एक किस्सा झाला. किस्सा म्हणजे असं झालं की दर्शन करून आल्यानंतर आम्ही तिकडे बसलो शूज वगैरे घालायला आणि पल्लवीने तिचं गिम्बल आणि फोन तिकडेच ठेवलेला होता आणि आमच्या लक्षातही नव्हतं. आम्ही बाहेर आलो आणि तिकडे ज्यूसवाले वगैरे बसले होते. तिकडे ज्यूस पीत होतो. ज्यूस पिताना नंतर जेव्हा त्यांना पैसे द्यायला गेलो तेव्हा आम्ही आमचं सगळं सामान चेक केलं की बॅग आहे, माझा मोबाईल हातात आहे. तर मग एक मोबाईल मिसिंग दिसतो आहे. मग तेव्हा कळालं की आम्ही तर फोन तिकडेच ठेवून आलो आहे. पण खरंच मित्रांनो खूप चांगलं वाटलं की म्हणजे तो फोन तिकडेच होता जिन्यावरती, जिथे आम्ही बसून शूज घालत होतो. कोणी त्या फोनला हात लावला नाही किंवा कोणी उचलून घेऊन गेलं नाही. तर तुम्ही बघू शकता मी खूप जवळपास पोचत आलो आहे आता मयुरेश्वराच्या दर्शनास. मोरगाव
पोचत आलो आहे. बस काही मला वाटतं आम्ही एक 15 ते 20 मिनटात मोरगावमध्ये आणि मयुरेश्वरच्या मंदिराजवळ पोचूच. तर भेटू तुम्हाला एकदा मयुरेश्वराच्या मंदिराजवळ पोचल्यावरती.